ह्या देवीच्याच आशीर्वादामुळे आम्ही आईवडील होऊ शकलो. तर आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला नॅचरली प्रेग्नन्सी राहण्याचे फार कमी चान्सेस आहेत. मागच्या 1.5 वर्षापासून आम्ही हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत होतो, पण आम्हाला बाळ काही होत नव्हतं. सकाळी सकाळी जाऊन पेढे घेऊन आलेलो होतो, कारण मला मंदिरामध्ये जाऊन देवीला पेढे अर्पण करायचे होते. 12 दिवसापासून आम्ही जाऊ शकत नव्हतो, कारण आम्हाला विटाळ होता आणि विटाळामध्ये मंदिरात जाणं अलाउड नसतं. जशी आमच्या बाळाची बारी झाली तसं मी मंदिराच्या दिशेने निघालो, कारण मला देवी मातेला थँक्यू म्हणायचं होतं तिनं दिलेल्या आशीर्वादासाठी. आजही ह्या जगामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की ज्यांचं काही एक्सप्लेनेशन आपल्याकडे नसतं आणि तिथं फक्त अध्यात्मच उत्तर देत असतं. मी आणि सुनील मंदिरामध्ये पोहोचलो, देवी मातेचं दर्शन घेतलं आणि मनामध्ये देवीची प्रार्थना करून आभार मानले आमच्या पोटी एक सुंदर बाळ जन्माला घातलं म्हणून. थोड्याच वेळात मंदिराच्या पुजारी मावशी आल्या आणि त्यांनाही आम्ही पेढे खाऊ घातले आणि त्यांच्याही पाया पडून आशीर्वाद घेतले. हे मंदिर ह्या मावशींनीच त्यांच्या शेतामध्ये बांधलेलं आहे, कारण वणीची सप्तशृंगी देवी माता त्यांच्या स्वप्नात आली होती. स्वप्नात येऊन देवीने सांगितलं होतं, तुझ्या शेताजवळ माझं मंदिर बांध. विज्ञानाने भरपूर प्रगती केली आहे, पण अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या विज्ञानाला अजून डिस्कवर करायच्या आहेत आणि मला असं वाटतं की अध्यात्म त्यापैकीच एक गोष्ट आहे की जी विज्ञान एक दिवस डिस्कवर करेल आणि म्हणेल अरे हेच खरं होतं. श्रद्धेने आणि भक्तीने जर देवाकडे काही मागितलं तर ती इच्छा नक्कीच पूर्ण होत असते. त्यासाठी कुठल्या मंदिरात जाणे येण्याची गरज नसते, पण आमची श्रद्धा म्हणून आम्ही ह्या मंदिरात येतो आणि आम्हाला असं वाटतं की ह्या देवी मातेच्याच आशीर्वादामुळे आज आम्ही आईवडील होऊ शकलेलो आहोत. आयुष्य खूप मिस्टेरियस गोष्ट आहे आणि प्रत्येक गोष्टीला एक्सप्लेनेशन नसतं, तसंच ही गोष्ट आम्ही म्हणू शकतो. ह्या मंदिरात जाण्याचा पूर्ण ब्लॉग बघण्यासाठी स्वप्नील जाधव ब्लॉग्स यूट्यूबवरती सर्च करा. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये.